हॅलो फ्रेंड्स, माझं नाव अनुष्का महेश जोशी आहे। नीट 2025 मध्ये माझा स्कोर 566 येत आहे विथ AIR 6536। माझे पप्पा गव्हर्मेंट सर्व्हिस करत आहेत आणि मम्मी हाऊसवाईफ आहे। मी प्रॉपर नांदेड इथे राहते। अराउंड 7वी पासून सायन्स हा माझा फेवरेट सब्जेक्ट होता। तेव्हाच मी डिसाईड केलं होतं की आयदर इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर मला बनायचं आहे। मग सगळं सर्च केल्यानंतर जेव्हा मी ठरवलं की मला डॉक्टर बनायचं आहे, मग मी 10वीच्या एक्झामनंतर स्कॉलरशिप एक्झाम दिली आणि मग IIBमध्ये ॲडमिशन घेतलं। इथं आल्यानंतर जसं आम्ही क्लासमध्ये टीचर्सकडून ऐकलं की डॉक्टर फील्डमध्ये केल्या जाऊ शकते, तसं आमचा इंटरेस्ट डेव्हलप झाला। आम्हाला कळत गेलं की आम्हाला काय बनायचं आहे। टीचर्सनं आम्हाला क्लासमध्ये गाईड केलं। त्यानंतर आम्हाला कळालं की आम्हाला नेमकं डॉक्टर का बनायचं आहे। आम्हाला ते करिअर गायडन्स मिळाल्यामुळं आम्ही तसं घडत गेलो आणि त्यांनी सांगितल्यानुसार आम्ही त्याप्रकारे अभ्यास केला आणि मग त्यानंतर आम्ही आज इथपर्यंत पोहोचू शकतो। IIBनं आम्हाला एक डेट दिली, त्या डेटला सिलेबस संपेल असं क्लिअरली सांगितलं आणि नक्कीच त्या दिवशी सिलेबस आमचा संपवला आणि त्यानंतर बरेच 1-2 महिने आम्हाला भेटले स्वतःचा जे काही सेल्फ स्टडी करायची असेल, काही डाऊट्स क्लिअर करायचे असतील, काही कन्सेप्ट्स राहिले असतील मागे, तर ते क्लिअर करण्यासाठी बराच टाईम भेटला, प्रॅक्टिससाठी टाईम भेटला। त्यामुळे जे काही 1-2 चॅप्टर्स आमचे राहिले असतील वर्षभरात करून घ्यायचे, जे परफेक्ट नसतील ते मी परफेक्ट करू शकले। त्यानंतर आमची टेस्ट सिरीज सुरू झाली। टेस्ट सिरीज देत असताना कधी मार्क्स वर कधी खाली, त्या सगळ्यानंतर एक्झामचा दिवस आला। एक्झाम येत नर्वसनेस वॉज ऑन द पीक। स्टील IIBनं जसं गाईड केलं आम्हाला, तसं स्वतःला एनकरेज करत एक्झामच्या दिवशी स्वतःला एकदम पॉवरफुल मनानं मी एक्झामसाठी जायचा निश्चय केला। बट त्या दिवशी माझ्यासोबत एक छोटासा इन्सिडेंट झाला। मी माझा पासपोर्ट साईज फोटोज घरी विसरले। तिथं गेल्यावर माझ्या लक्षात आलं, त्या दिवशी 1 घंटा टाईम उरला होता एक्झाम हॉलमध्ये जाण्यासाठी। त्या टाईमला माझे पॅरेंट्स त्यांनी सगळं सावरून घेतली सिच्युएशन आणि 1 घंट्याच्या आत माझ्यासाठी पासपोर्ट साईज फोटो अवेलेबल करून दिले आणि मग मी निर्धास्तपणे हॉलमध्ये जाऊ शकले। पेपर हातात आल्यानंतर